चला नमस्कार, मी पी स्वरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 620 ज्याही जागा निघल्या आहेत गट क आणि गट ड. याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या 12 जागा आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्ट्रीमचे विद्यार्थी प्रिपेअर करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा गट क आणि गट डच्या वेगवेगळ्या शाखेमधील वेगवेगळ्या स्ट्रीमच्या जागा तुम्हाला याच्यामध्ये जवळपास सगळ्या स्ट्रीमच्या धरून 30 ते 32 पोस्ट 620 जागा आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मसी ऑफिसर या पोस्टबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. जेही तुमच्या मनामधील डाऊट असतील, कालच्या व्हिडिओमध्ये मला जेही महत्त्वाचे डाऊट क्लिअर करता आले नाही किंवा जेही महत्त्वाचे पॉईंट कालच्या व्हिडिओमध्ये सुटले, त्याचबरोबर ते पॉईंट कव्हर करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट थोडक्यामध्ये त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूयात. जे विद्यार्थी त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करणार आहेत त्यांच्यासाठी 2 वर्षाचा अनुभव आपल्या फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी लागणार आहे. तर त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कसं असतं त्याबद्दल मी थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट लाईव्ह दाखवून देईल मी कशा प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला बनवायचे, त्याचा फॉर्मॅट कसा असतो, कशा प्रकारच्या सही, कशा प्रकारचा फॉर्मॅट त्यावर तुम्हाला द्यावा लागेल. सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आपण लाईव्ह दाखवून उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेल. आजच्या ॲडमध्ये पुन्हा एकदा महत्त्वाची ॲड डिटेलमध्ये चर्चा करूयात. आणि जे मनातील डाऊट असतील तर ते तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. 27 मार्च 2025ला कालच्या डेटला महत्त्वाची ही ॲडव्हर्टाईजमेंटचं PDF साईटवरती आलेलं आहे. गट क आणि गट ड या वेगवेगळ्या 2 महत्त्वाच्या ज्या पोस्ट असतील तर त्याच्याविषयी ह्या महत्त्वाच्या एक्झाम्स होणार आहेत. 620 एकूण पदे याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतील. ज्याची तारीख आहे 28 मार्च 2025, म्हणजे आजच्या डेटपासून तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत. शेवटची तारीख आहे 11/5/2025. तर 11/5/2025 आपल्याला पेमेंट करून या ज्याही पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल असाल त्याच्यासाठी अप्लाय करायचं आहे. खाली आल्यानंतर गट क आणि गट ड असं गटानुसार तुम्हाला पोस्ट डिवाईड केल्यात. पोस्टचं नाव दिलेलं आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे आणि शेवटी किती पदे आहेत हे तुम्हाला दिलेलं आहे. आता जेही तुमचं डिग्री डिप्लोमा झाला असेल, ज्याही ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये फिट बसता एलिजिबिलिटीमध्ये क्वालिफिकेशनमध्ये, तर त्या पोस्टनुसार तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. ह्या जवळपास पहिले 11 पोस्ट, त्याच्यानंतर अशा जवळपास वेगवेगळ्या 30 पोस्ट तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ज्याच्यामध्ये आपली औषध निर्माण अधिकारी 15 नंबरची पोस्ट गट क म्हणजे ग्रुप सी मध्ये यायचे, ज्याचं पेमेंट तुमचं जाणार आहे S10च्या अकॉर्डिंग 29,200 ते 92,300 टोटल 12 पोस्ट आपल्याला आपल्या फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी फार्मसिस्ट या पोस्टसाठी बघायला भेटतील. ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत आजपासून. 11/5/25 शेवटची तारीख आहे. रात्री 12 वाजेपर्यंत अप्लाय करू शकता. कॅटेगरीसाठी 900 रुपये फीस, ओपनसाठी 1000 रुपये फीस. ऑफिशियल वेबसाईट ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची NMC-government.in याच्यावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. आता खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्याही जागा आहेत कॅटेगरी वाईज त्या तुम्हाला दिलेल्या आहेत. याच्यावर कालसुद्धा मी तुम्हाला डिस्कस केलं. पुन्हा एकदा शॉर्टमध्ये डिस्कस करूयात. आणि काल जे पॉईंट खाली सुटले होते 1-2 पदाची पात्रता आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय असतील आपल्या फार्मसी ऑफिसरच्या, तर त्या खाली दिलेल्या आहेत. तर त्याच्याविषयी सुद्धा चर्चा करेल. आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत ते आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे आपण थोडक्यात डिस्कस करूयात. आता पदनाम बघूयात आपण. औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी गट क ची पोस्ट आहे. टोटल जागा 12 आहेत. त्याच्यापैकी खुल्या प्रवर्गासाठी 2 जागा, त्या 2 जागेपैकी एक सर्वसाधारण म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचे विद्यार्थी या एका जागेसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. आणि एक जागा जी 30% महिलासाठी रिझर्व्ड आहे ओपन कॅटेगरीमध्ये, लक्षात येते. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीमध्ये टोटल 1 जागा आहे आणि ती सर्वसाधारणमध्ये आहे. त्याच्यामध्ये सध्या तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्याबरोबर शासव माव 10%साठी 1 जागा आहे, ती सुद्धा सर्वसाधारणची आहे. आणि इमावच्या टोटल 5 जागा तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये 2 जागा सर्वसाधारणच्या आहेत. 1 जागा 30% महिलासाठी रिझर्व्ड आहे. 1 जागा तुमची माजी सैनिक 15%साठी रिझर्व्ड आहे. आणि 1 जागा तुमची 10% अंशकालीनसाठी रिझर्व्ड आहे, ज्याच्यामध्ये ऐकू येण्यातील दुर्बलता अशा प्रकारची जी तुमची फिजिकल चॅलेंजची हार्ड ऑफ हिअरिंगची कॅटेगरी आहे त्याच्यासाठी ही जागा तुमची व्हॅकंट असताना तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीसाठी इथं अजामध्ये टोटल 3 जागा, 2 जागा सर्वसाधारणसाठी आणि 1 जागा तुमची 30% महिलासाठी रिझर्व्ड आहे. असं कॅटेगरीनुसार जागेचं डिव्हायडेशन आहे. अशा टोटल 12 जागा. जी तुमची कॅटेगरी आहे, ज्या ती कॅटेगरी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कॅटेगरीचे विद्यार्थी असाल ओपनमधून अप्लाय करायचं असेल किंवा ओपनमध्ये तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता मेरिट जास्त झाल्यानंतर, तर या एका जागेचा सुद्धा बेनिफिट आपण कॅटेगरीचे विद्यार्थी घेऊ शकतो. लक्षात आलं या 12 जागा. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर पुन्हा आणखीन महत्त्वाचे काही पॉईंट्स हायलाईट केलेले आहेत, तर ते थोडक्यामध्ये आणखीन डिस्कस करूयात. जी पदाची पात्रता किंवा पदाची जी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहेत की ती थोडक्यात डिस्कस करूयात आपण. वयोमर्यादा तुम्हाला मी सांगितली, मिनिमम तुमचं वय 18 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 38 वर्ष जर तुम्ही ओपनचे विद्यार्थी असाल. तर कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. नवीन मुंबई महानगरपालिकेत जर तुम्ही वर्किंगमध्ये असाल तर 45 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर खाली आणखीन कॅटेगरीनुसार वयोमर्यादा दिलेल्या आहेत तुमच्या. जर तुम्ही
प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल, माजी सैनिकाचे चिरंजीव असाल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा तुम्ही खाली बघू शकता. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट हे असतील, तुम्ही याच्यामध्ये बसत असाल, तर तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह याच्यानुसार तुमचे जे एज लिमिट आहे मिनिमम आणि मॅक्झिमम ते बघून घेऊ शकता. तर हे लक्षात आलं. पण लक्षात ठेवायचं आहे मिनिमम 18 आणि कॅटेगरीसाठी मॅक्स टू मॅक्स जवळपास 38 ते 43 वर्षापर्यंत आपण फॉर्म फिलिंग करू शकतो. काल हा एक पॉईंट महत्त्वाचा डिस्कस करायचा राहून गेला. औषध निर्माण अधिकारी या ज्या पोस्टसाठी महत्त्वाच्या ज्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्या थोडक्यामध्ये काय असू शकतात ते आपण खाली बघूयात. तर रुग्णालयातील औषध भांडार व यंत्रसामुग्री याचे व्यवस्थापन, ही औषधी प्रणालीचे नियंत्रण, औषधाची मागणी व खरेदी इत्यादी विषयक कामकाज करणे, वरिष्ठांना कामकाजाचा मासिक सविस्तर अहवाल सादर करणे, वरिष्ठांनी सोपविलेले कामकाजासह कार्यालयाच्या कार्यानुसार विहित जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडणे. लक्षात येते जेही डिस्पेन्सिंग आहे तिथे तुम्हाला वर्किंग असू शकतं, की जे स्टोअर असतं आपलं त्याच्यावरती वर्किंग असू शकते. अशा 2-3 प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या कॅटेगरी किंवा जबाबदाऱ्या आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तशा प्रकारच्या तुम्हाला इथे मेन्शन केलेल्या आहेत. त्याचबरोबर शेवटच्या कॉलममध्ये शिरा म्हणून एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे, तो बघूयात. उमेदवार योग्य ती सॉफ्टवेअर साधने आणि उपकरणे याच्या सहाय्यासह ग्राह्य धरण्यात येतील. आता थोडक्यात सांगण्यात आलेलं की तुमचे जे टेक्निकलिटी ज्या गोष्टी आहेत, की तुमचे सॉफ्टवेअर वगैरे हँडलिंग तुम्हाला जमलं पाहिजे. तर हे आपल्यासाठी सध्या एवढं महत्त्वाचं नाही, जरी तुम्हाला माहिती नसेल तरी चालेल. व्यवस्थित कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल, व्यवस्थित तुम्हाला मार्क पडले, तुमचं सिलेक्शन झालं, तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी मायनर ठरतात. लक्षात आलं. या कर्तव्य आणि जबाबदारी आपल्या फार्मसी ऑफिसरची महत्त्वाच्या होत्या. खाली आल्यानंतर आणखीन काही महत्त्वाची माहिती हायलाईट केलेली आहे, तर ती डिस्कस करूयात. आता परीक्षेनंतर जे उमेदवार सिलेक्ट होतील त्या गुणांची यादी आपल्याला या वेबसाईटवरती बघायला भेटेल. त्याचबरोबर बाकी काही जर सारखे मार्क असले तर त्याच्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे हे तुम्हाला इथं दिलं आहे. हे PDF पण तुम्ही चेकआउट करू शकता. PDF टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे मी. त्याचबरोबर आपली वेबसाईट pvthora.com सुद्धा आणि टेलिग्रामवरती सुद्धा आयडियल फार्मसी कोचिंग PDF तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. तिथून तुम्ही बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी बघू शकता. बाकी जेही मनातील डाऊट होते तुमचे मी क्लिअर केलेत. आता परीक्षेचा पॅटर्नसुद्धा काल डिस्कस केला, पुन्हा एकदा डिस्कस करूयात. खाली आल्यानंतर आपली औषध निर्माण अधिकारी पोस्ट आहे 15 नंबरला, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक्झामचा पॅटर्न दिलेला आहे. विषय आणि प्रश्न संख्या, मराठीचे 10 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण असे 20 मार्क. इंग्रजीचे 10 प्रश्न, त्यालासुद्धा 2 मार्काप्रमाणे 20. सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न, बौद्धिक शास्त्राचे 10 प्रश्न आणि संबंधित विषय इथं फार्मसीबद्दल बोललेले आहेत तर त्याचे 60 प्रश्न. म्हणजे जिल्हा परिषदसारखा पॅटर्न आहे. 60-40चा 40 मार्काचं नॉन टेक्निकल आणि 60 मार्काचं फार्मसी. नॉन टेक्निकल म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक शास्त्राचे 10-10 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण. आणि फार्मसीची 60 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण. अशी टोटल 200 गुणाची म्हणजे 100 प्रश्न असलेली तुमची परीक्षा होईल. परीक्षेचा दर्जा पदवी लेवलचा आहे, म्हणजे डिग्री लेवलचा जो हार्डनेस आहे किंवा काठिण्य पातळी किंवा दर्जा म्हणता येईल तो बी फार्मसी लेवलचा असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलममध्ये जे माध्यम आहे ते मराठी किंवा इंग्रजी असू शकतो, ज्याच्यामध्ये मराठीचे प्रश्न मराठीमध्ये लँग्वेजमध्ये असतील, इंग्लिशमध्ये, सामान्य ज्ञान तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये बघता येईल, बौद्धिक शास्त्र इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये बघता येईल आणि कदाचित टेक्निकलचे प्रश्न दोन्हीमध्ये सुद्धा बघू शकता किंवा इंग्लिशमध्ये विचारले जातील. तर इथं दोन्ही दिलेले आहे, तसं क्लॅरिटी दिलेली नाही की टेक्निकलचे प्रश्न हे फक्त इंग्रजीमध्ये असतील का मराठीमध्ये असतील. तसं तुम्हाला तिथं ऑप्शन दिलं असतं, ते चेंज करून तुम्ही प्रत्येक प्रश्न मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बघू शकता. 2 तास म्हणजे 120 मिनटं तुमच्याकडे आहेत. त्या 120 मिनटामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ लेवलचे तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. आता लक्षात आलं. जेवढ्याही महत्त्वाच्या गोष्टी होत्या आपण पॅटर्नच्या परीक्षेचा तो डिस्कस केलेला आहे. डिटेलमध्ये सिलेबस आणखीन पब्लिश केलेला नाही, पण जोही आपल्या आरोग्य विभागाला आपण डिप्लोमाची पुस्तकं 7 ते 8 विषय करत असतो. कोलॉजी आहे, कोग्नोसी आहे, सुटिक्स आहे, बायोकेमिस्ट्री, ज्युरिस्प्रुडन्स आहे, हेल्थ एज्युकेशन, कम्युनिटी फार्मसी, सोशल फार्मसी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. तर ह्या महत्त्वाचे जेही आपल्याला MCQ असतील किंवा महत्त्वाच्या पुस्तकातल्या नोट्स असेल तर त्याच्यासाठी हा आपल्याला सिलेबस प्रिपेअर करायचा आहे आपल्या फार्मसी ऑफिसरसाठी. बाकी याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तुम्हाला देईल मी. तर ही झाली महत्त्वाची पॅटर्न बघितला आपण, जबाबदाऱ्या बघितल्या, फार्मसी ऑफिसरच्या महत्त्वाच्या तारखा बघितल्या. सगळ्यात महत्त्वाचं आता कागदपत्रे तुमच्याकडे कालच्या व्हिडिओमध्ये कव्हर केली नव्हती मी, तर ते आपण थोडक्यामध्ये कव्हर करूयात. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेची कागदपत्र, ज्याच्यामध्ये डिग्री डिप्लोमाचे सर्टिफिकेट असतील, ज्याही पोस्टसाठी एलिजिबल असेल, डिप्लोमाचे विद्यार्थी असेल, डिप्लोमाचं फायनल इयरचं सर्टिफिकेट असेल, B.Pharm फायनल इयरची मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल, PCIचं लायसन असेल, वयाच्या पुराव्यामध्ये तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, लायसन्स आहे, मतदान कार्ड, वोटिंग कार्ड ते तुम्ही देऊ शकता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल ते देऊ शकता. राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराची संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी इथे तुम्हाला दिलेली आहे. नॉन क्रिमिनल दिलेला आहे. पात्र दिव्यांग व्यक्तीचा असल्याचा पुरावा, फिजिकली चॅलेंज असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल. पात्र माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा लागेल.
खेळाडू असाल तर खेळाडूसाठी आरक्षणाचा पुरावा लागेल. अनाथ आरक्षणासाठी पात्र असले त्याचा पुरावा. अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्यास त्याचा पुरावा लागेल. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा याची काही आवश्यकता नाही. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र, डोमासाईल लागेल. पदवीधर पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र ते असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल. अशा प्रकारचं भूकंपग्रस्त असाल, भूकंप प्रकल्पग्रस्त असाल त्याचं सर्टिफिकेट. आणि त्याच्यानंतर शासन निर्णय 2013 प्रमाणे MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र. तर हे बाकी मॅन्डेटरी नसेल. तर हे जेवढेही महत्त्वाचे कागदपत्र आहेत सध्या आपल्याकडे असणं गरजेचं आहे. व्यवस्थित प्रत्येक कागदपत्राची जी एक्सपायरी डेट आहे केअरफुली चेक करा. PCIचं लायसन, त्याची एक्सपायरी डेट महत्त्वाचं आहे. नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे. 2-3 डॉक्युमेंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ॲप्लिकेशन करत असताना कुठेही डॉक्युमेंट जर चुकीच्या पद्धतीनं तुम्ही तिथं जर अपलोड केले तर तुम्ही ओपनमधून जाऊ शकता किंवा ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे ती इंटरप्ट होऊन तुम्ही ॲप्लिकेशन प्रोसेसच्या बाहेर जाऊ शकता. त्याच्यामुळं केअरफुली प्रत्येक डॉक्युमेंटची एक्सपायरी डेट आणि व्हॅलिड डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करायचे आहेत. त्याचबरोबर स्पेसिफिक फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी आपल्याला 2 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला आहे. तर तो थोडक्यामध्ये तुम्हाला मी एक जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही, फक्त दाखवून देईल. जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही या कारणाने. बाकी उद्या तुम्हाला मी सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ देईल. थोडक्यामध्ये तुम्हाला मी दाखवून देईल. आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला कुठं हे सर्टिफिकेट सापडेल. इथं क्लिक करायचे, तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला मीडिया, सेव्ह फाईल्स, म्युझिक, लिंक आणि GIF अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. इथं फाईलला क्लिक करायचं आहे आणि वर सर्चमध्ये टाकायचे तुम्हाला सर्टिफिकेट म्हणून. सर्टिफिकेट टाकलं की तुम्हाला असं PDF फाईल दिसेल. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फॉर्म औषध निर्माता आरोग्य विभाग. आता याच्यामध्ये मी प्रायव्हेटचा एक्सपिरियन्स, गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स, आपला आरोग्य विभागाचा, असे 2-3 एक्सपिरियन्स सर्टिफिकेट टाकले. तर थोडक्यात हातात जे गव्हर्नमेंटचं आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवून देईल. उद्या याच्यावरती पुन्हा एकदा चर्चा करूयात आपण सेपरेट अनुभवाच्या सर्टिफिकेट विषयी किंवा प्रमाणपत्राबद्दल. तर असा आपल्या एका विद्यार्थ्याचं असं एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही मागून घेतलं होतं, ज्याच्यामध्ये तो आरोग्य विभागामध्ये जॉईन होता बुलढाण्याला. आणि अशा प्रकारचं आरोग्य विभागाकडून जे आहे ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा अनुभव प्रमाणपत्र आपल्या विद्यार्थ्याला देण्यात आलं होतं. तर हे शासकीय डॉक्युमेंट आहे. याच्यावरती तुम्ही बघू शकता एक अशा प्रकारचा अनुभव प्रमाणपत्राचा फॉर्मॅट असतो. आता हा कुठेही स्टँडर्ड फॉर्मॅट नाही एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा. वेगवेगळ्या एंटिटीजनुसार किंवा वेगवेगळ्या ज्याही तुमच्या संस्था आहेत, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल, तर त्याच्या याच्याप्रमाणे जो फॉर्मॅट जो आहे तो चेंज होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठेही असं नाही की एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा अशा प्रकारचा आयडियल फॉर्मॅट आहे किंवा आपल्याला त्याच्यासाठी हा गरजेचा आहे, रिक्वायर्ड आहे. तर तसं काही नाही. कोणत्याही प्रकारचा जो अनुभवाचा फॉर्मॅट आहे तो मी घेऊन व्यवस्थित जिथेही जॉब केलं त्या एंटिटीचं याचं नाव, त्याचा सिक्का, त्याची साईन आणि व्यवस्थित अशा प्रकारचं तुम्ही सादरीकरण करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला उद्या मी चर्चा करेल, बघून घेऊ शकता. अशा प्रकारचे सर्टिफिकेट 2-3 सर्टिफिकेट मी इथं जोडलेले आहेत. वेगवेगळ्या जेही महत्त्वाचे प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंटच्या संस्था होत्या त्या सर्वांचे सर्टिफिकेट इथं दिलेत. उद्या पुन्हा एकदा याच्यावरती मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ देईल. तर लक्षात आलं, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ज्याही डिटेल होत्या आपण आजच्या PDF कव्हर करायचा प्रयत्न केला. महत्त्वाची पात्रता, वयोमर्यादा, त्याच्याबरोबर जबाबदाऱ्या काय आहेत, परीक्षेचा पॅटर्न काय आहे, सर्व गोष्टी तुमच्या आय होप क्लिअर झाल्या असतील. काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर हे आपलं फार्मसीसाठी आयडियल फार्मसी कोचिंगचं चॅनल महत्त्वाचं. ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपेअर करत असेल तर हे ड्रग इन्स्पेक्टरच्या कसं नावाचं चॅनल आहे. बाकी PV थोरात मराठी हे आपलं टेलिग्रामचं चॅनल. बाकीच्या सर्व गटापासून एक्झामसाठी जे प्रिपेअर करत असाल त्याच्यासाठी आप सर्वांना माहिती आहे. एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर महत्त्वाची पुस्तकंसुद्धा आपले PYQचे स्टडी मटेरियलचं अवेलेबल आहेत आपल्या वेबसाईटवरती pvthora.com. त्याच्यावरनं परचेस करू शकता डिस्काउंटमध्ये. त्याचबरोबर ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टसुद्धा अवेलेबल आहेत. काही अडचण असेल तर मला मेसेज करू शकता. माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर आजच्या वेळी मी फक्त एवढंच. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी या टायमावरती भेटत असतात. मला पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी इथे जॉईन करू शकता. तर आजच्या वेळी फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.